नमस्कार मंडळी. तर मी वैष्णवी तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार स्पेशल दिवस. तर आज उंबरठा पूजन करायचं होतं. तर मस्त असा चहा घेऊन घेतला आणि मग उंबरठा लेपनाची पूजेची तयारी सुरू केली. तर इथे मी पूर्ण साहित्य घेऊन घेतलं होतं आणि आपल्याला गोमूत्र, हळद, अक्षदा म्हणजे पंचफळ पूर्णच लागणार होतं आणि केशर, चंदन, पाण्याचा पाणी भरलेला तांबा, तुपाचा एक दिवा आणि पण लागणार होतं. तर सगळं साहित्य बाहेर आणून घेतलं आणि उंबरठा स्वच्छ असा क्लीन करून घेतला. सर्वात अगोदर पाण्याने शिंपडायचं आणि जेव्हा पण आपण पूजेला सुरुवात करतो तेव्हा मंत्रस्तोत्रापासूनच सुरुवात करायची. आणि मंत्रस्तोत्र बोलता बोलता मी उंबरठा असा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला. 2 वेळा धुवून घेतला आणि स्वच्छ असा क्लीन कपड्याने मस्त असा पुसून घेतला. आणि त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये आपण हळद घ्यायची, केशर, चंदन घ्यायचं आहे, थोडंसं तूप घेतलेलं आहे मी आणि हळद जास्त प्रमाणात घ्यायची, केशर, चंदन थोडं कमी प्रमाणात घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे. पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे. आपण गुलाबजलही टाकू शकतो, पण माझ्याकडे गुलाबजल अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी फक्त गोमूत्र टाकलेलं आहे. आणि त्याचं खूप सुंदर प्रकारे असं लेपन पसरून घ्यायचं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं आणि निगेटिव्हिटी पूर्णपणे घरातून बाहेर जाते आणि इतकं मन प्रसन्न होतं असं लेपन केल्याने. आपण हे लेपन रोजही करू शकतो. कोणी गुरुवारी करतं, कोणी शुक्रवारी करतं, आपण मंगळवारीही करू शकतो, पौर्णिमेला करू शकतो आणि आपण कोणत्याही शुभ दिवशी उंबरठा पूजन करू शकतो. आणि वरती थोडंसं दाराला वरच्या बाजूने असं ओढायचं आहे आणि पूजा करण्याची ती पद्धत आहे. असं वरती ओढलं जातं आणि तिथे आपल्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे.
कलश घेतला, त्यामध्ये अक्षता टाकल्या आणि त्याच्यावरती छान असं स्वस्तिक काढून घेतलं आणि उभ्या कुंकवाच्या रेषा काढल्या आणि त्याच्यावरती एक तुपाचा दिवा ठेवला. त्यामध्ये 2 लवंग, 1 इलायची आणि थोडी पिवळी मोहरी टाकायची आणि थोडंसं हळद टाकून घ्यायची आणि नंतर लगेचच धूप लावून घेतलं आणि छान असं भीमसेनी कापूरही लावून घेतला आणि धूप ओवाळून घेतलं छान. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि खूप मन प्रसन्न होतं आहे, खूप छान वाटतं आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. खूप छान वाटतं. आणि नंतर लगेचच देवघरातलीही पूजा करून घेतली, दिवा लावून घेतला, धूप अगरबत्ती आणि पुढे कुंकुमार्चन करून घेतलं. चला तर मग मैत्रिणींनो, तुमची गुरुवारची पूजा कशी झाली तेही सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पूजा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.